एक प्रेक्षणीय सामना आपण पाहत आहोत. कल्याण विपक्ष भिवंडी. एक प्रेक्षणीय सामना. कर्णधार कल्याण संघाचा विकास जाधव आणि भिवंडी संघाचा कर्णधार असेल तो जोगेंद्र भालेकर. नक्कीच आपण एक मोठा सामना, मोठी लढत आपण पाहत आहोत पिसा ग्राउंड वरती. एक संध्याकाळच्या सत्रामध्ये एक प्रेक्षणीय सामना आपण पाहत आहोत. आणि पहिलेच फलंदाजी भिवंडी संघाचे सूरज केने आणि विजय वाकडे. पहिला चेंडू उत्कृष्ट असा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्न इथं फसतोय. अशा तऱ्हेने निर्धाव असा चेंडू. 4 षटकांचा सामना असेल. नक्कीच एक कल्पेश केने, मोठं नाव कल्याण तालुक्यातील एक KGPL झाला होता, तिथे मालिकवीर राहिला होता तो कल्पेश केने. दुसरा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑल पूर्ण करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय षटकार. डीजे घेतला तर सूरज केने याने उत्तम षटकार बघितला आपण दुसऱ्या चेंडूवरती. पुन्हा एकदा तोच चेंडू. एक ऍक्शन रिप्लायच्या दिशेने पाहतोय. पुन्हा एकदा षटकार. अशा तऱ्हेने संघाची धाव संख्या झाली ती 3 चेंडू 12 धावा. विचार केला तर अजूनही जोगेंद्र भालेकर, अक्षय वाकडे, खूप सारे फलंदाज, मोठी फलंदाजी. आणि पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका, परंतु एका टप्प्याने जातोय चौकार. एक सुंदर असा डान्स. एक छोटा भीम आणि एक मिकी माऊस यांच्यामध्ये सुद्धा एक चांगली अशी लढत बघत आहोत आपण. तसं उत्कृष्ट अशी फलंदाजी भिवंडी संघाकडून आपण पाहत आहोत. 3 चेंडू धाव संख्या झाली ती 16. अजून 2 चेंडू शिल्लक. पाहूया कल्पेश केने कुछ कमबॅक करावा लागेल आपल्या कल्याण संघासाठी. नक्कीच 5वा चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन डिलिव्हरी. पाहूया आणि उत्कृष्ट झेल असा जो सूरज भगत, एक मोठा फलंदाज, बाद होतो इथं. बॅक टू पॅव्हिलियन सूरज केने. पहिला लागणारा झटका भिवंडी संघासाठी. उत्कृष्ट असा आपण झेल बघितला सूरज भगत याच्या मार्फत. नक्कीच सूरज भगत व TDPLचा काही हिस्सा होता तोच सूरज भगत कुठेतरी आता आपण कल्याण संघाकडून पाहत आहोत. नक्कीच एक मोठा फलंदाज आहे सूरज भगत. नक्कीच इन ऍक्शन मध्ये आपण दुसऱ्या फेरीमध्ये आपण त्याला पाहणार आहोत फलंदाजी करताना. नक्कीच कल्याण संघाकडून जर फलंदाजी बघितली गेली तर कल्पेश केने, कृष्णा केने, सूरज भगत, विकास जाधव, हेमंत पाटील, पंकज गायकर, तेजस गायकर आणि नक्कीच संकेत हे सुद्धा मोठी फलंदाजी लाईन आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू काहीसा बीट होतात आणि ते पुन्हा एकदा एका सभा षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती एका षटकाच्या समाप्तीत धाव संख्या झाली ती 16. पाहूया नक्कीच स्वतः कर्णधार विकास जाधव आपल्या
वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतात आणि संघिक दुसरा पाहूया नक्कीच कुठेतरी पहिला षटक महागडा असं ठरलं 16 धावसंख्याच्या कुठून काढल्या सूरज केने यांनी जो एक भिवंडी ओपन क्रिकेट मधला प्लेअर ज्याने उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आपल्या संघासाठी तोच सूरज केने मात्र बॅक टू पवेलियन परतलेला आहे उत्कृष्ट अशी झेल घेतली ती सूरज भगत याने आणि पुन्हा एकदा पाहूया आपण सामन्याकडे दुसरा षटक मार्गस्थ नक्कीच अजून फलंदाजी मार्गावर विजय वाकडे एक नक्कीच सामना आपण उत्कृष्ट अशी एक ट्रॉफी सुद्धा पदार्पण केली आहे कल्याण भिवंडी या मॅच साठी नक्कीच एक उत्कृष्ट अशी ट्रॉफी जी आपण उद्याच्या सत्रामध्ये विनर या संघाला देणार आहोत पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू होता मात्र लेट कटचा मारलेला फटका उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण पाहत होता परंतु चेंडू जातोय चौकार पाहूया पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या मार्फत टाकलेला चेंडू होता परंतु बीट होते विजय वाकडे अशा तऱ्हेने संघाची धाव संख्या स्थिर किती धावा दोन चेंडू धाव संख्या झाली ती 20 पुन्हा एकदा सेवक स्टाईलने मारलेला फटका आणि 2 टप्प्याने चेंडू जात सीमारेषा पार रामदेव बाबा पतंजली चमकार चोवीस नक्कीच विजय वाकडे ऑन द फायर 2 चेंडू मध्ये 2 चौकार खेचून काढतोय आपल्या संघासाठी पुन्हा एकदा त्या स्टाईलला मारला फटका पाव्या परंतु झेल बाद होते इथे विजय वाकडे बॅक टू पावल्याने उत्कृष्ट झेलाचा पकडला पंकज गायकर कल्याण तालुक्यातील एक उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक आणि त्याच्या मार्फत झेल पकडला गेला आणि विजय वाकडे यांची खेळी संपुष्टात उत्कृष्ट असा झेल अशा तऱ्हेने संघाची धाव संख्या झाली ती 24 4 चेंडू धाव संख्या 24 2 गड्यांच्या मोबदल्यात भिवंडी 11 या संघाची धाव संख्या झाली ती 24 5वा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपच्या स्टंपवरून जाताना पाहू त्या पंचांचे दोन्ही हात समांतर व्हाईट चेंडू अतिरिक्त एक धाव अशा तऱ्हेने संघाची धाव संख्या झाली ती 25 26 नक्कीच भिवंडी एक संघामधील आपण जो प्लेअर पाहत आहोत नॉन स्ट्राईक प्लेअर भोपाळ येथे जी 20 लाखाची स्पर्धा झाली होती तिथे नक्कीच एक उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती तोच आपण प्लेअर इथे पाहत आहोत नॉन स्ट्राईक इथे खेळत असताना भिवंडी या संघाकडून 5वा चेंडू वारंवार कुठेतरी गोलंदाजीमध्ये कंजूसपणा आणि भिरकटलेला गोलंदाज विकास जातो स्वतः कर्णधार अतिरिक्त 2 धावा देत असताना इथे संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 27 एका उत्कृष्ट असा सामना कल्याण भिवंडी
आपण पाहत आहोत पुन्हा एकदा लेट कडा मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न इथं फसताय आणि कुठेतरी आपण जो 38 सर्कलच्या आतमध्ये जो प्लेअर पाहत होता हेमंत पाटील उत्कृष्ट असं समालोचक उंभारणी गावचा तो सुद्धा आपण कल्याण संघाकडून पाहत आहोत नक्कीच त्याने प्रत्यक्ष मागच्या महिन्यामध्ये 30 दिवस घोट येथे जाऊन आपल्या समालोचकाचा प्रशिक्षण घेतलं आणि त्याच्या जोरावरती आता तो इथे एक उत्कृष्ट असा समालोचक म्हणून समोरला जातो हेमंत पाटील 30 दिवसाचा प्रशिक्षण घेतलं घोट पनवेल घोट गावामध्ये जाऊन त्याने प्रशिक्षण घेतलं नक्कीच काही दिवसांमध्ये तो घोट गावामध्ये जाऊन एका आपली उत्कृष्ट अशी फलंदाजी करणार आहे आणि त्याचा एक हिस्सा राहणार आहे तो दर्शन केणे अक्षय वाकडे आणि विकी वारगडे आणि नक्कीच भिवंडी या संघाकडे एक मोठी फलंदाजी विकी वारगडेची कमीपणा पाहत आहोत आपण इथे पुढील होणारा जो सामना असेल तो निंबवली बी वर्सेस बल्ल्याणी दोन्ही संघांनी तयार राहायचंय थोडंच वेळा त्यांचा टॉस बॉक्स कडे टॉस उडवण्यात येणार आहे निंबवली बी पक्ष बल्ल्याणी थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला आहे तो भूमी 11 मांडा जगनदादा पाटील पुरस्कार संघ भूमी 11 मांडा नक्कीच आपण जो 10 क्रिकेट लाईव्ह जो आपण पाहतात तोच जगनदादा पाटील मांडा उद्योजक यांच्याकडून एक उत्कृष्ट अशी भेट म्हणून कोंडेरीकर चषकामध्ये पाहूया सामन्याकडे पाहूया सामना स्पीडअप करायचा आहे कारण अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत पाहूया नक्कीच निलेश भोईर कासने गावचा हा फलंदाज कुठेतरी निराशजनक कामगिरी आपण जी पाहिली भोपाळ चषक 20 लाखच्या स्पर्धेमध्ये जो फलंदाज चमकला होता परंतु इथे कल्याण भिवंडी इथे कुठेतरी कमजोरपणा बॅटिंग करताना पाहायला आपल्याला मिळालं एका कार्पेटच्या साईने मारलेला चेंडू होता परंतु कुठेतरी गच्चाल असा थ्रो म्हटला जाईल अशा तऱ्हेने चोटी धाव काढून यशस्वी ठरतोय तो भिवंडी 11 आणि गोलंदाजी मार्फत पाहत आलो पंकज गायकर एका कोंडेरी गावचा प्लेअर पहिला चेंडू उत्कृष्ट असा यॉर्कर फेकला गेला होता आणि त्याच्या जोरावरती फलंदाजाने कुठेतरी कार्पेटच्या चेंडूने मारण्याचा प्रयत्न होता परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण करतोय पाहूया पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि त्याचा पुरेपूर फरक समाचार घेतोय आणि एक उत्तुंग षटकार धाव संख्या झाली ती 35 पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा उत्कृष्ट असा गोलंद चेंडू होता परंतु कुठेतरी आपण जर कल्याण संघाकडून बघितले कोणत्याही खेळाडूने अपील केली नव्हती आणि त्याचा नक्कीच मोबदला मिळाला तर भिवंडी 11 या संघाला नक्की जर कुठेतरी अपील केले असेल तर अंपायर दबार टाकला असेल तर कुठेतरी निर्णय कदाचित कल्याण या संघाकडे गेला असता परंतु कुठल्याही फलंदाजाची कडून अपेक्षा होती ती अपेक्षा झाली नाही आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा गोलंदाज पुन्हा एकदा दांडी गोल करतोय उत्कृष्ट असा चेंडू फेकला गेला आणि यष्टांचा फर्निचर उद्ध्वस्त करतोय आणि बॅक टू पवेलियन निलेश भोईर कासने गावचा एक ब्रँड बॅक टू पवेलियन
फलंदाज बाद झाला निलेश भोईर याच्या मार्फत आणि पंकज गायकरे 4 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्च करून आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय. नक्कीच जर भिवंडी संघाचा विचार केला तर कमीत कमी 60 चा टप्पा पार करावा लागेल अशी गोलंदाजी. उत्कृष्ट असा चेंडू पुन्हा एकदा बीट करता वारंवार आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती भिवंडी 11 संघाची 36 धावा. नक्कीच कुठेतरी कमबॅक करताना पंकज फक्त आणि फक्त आपल्या गोलंदाजी मार्फत 7 धावा खर्च केल्या आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला सेफ झोन मध्ये टाकताना नक्कीच पहिल्या षटकामध्ये कल्पेश याच्या गोलंदाजीवरती 16 धावा कुठून काढल्या होत्या. नंतर विकास जाधव याने सुद्धा सुरुवातीच्या चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी केली होती परंतु शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी मार खावा लागला होता. पाहूया आता 4 डोळ्यांचा विश्वास गोलंदाजीवरती येत आहे. एक डॅनियल विक्टोरी जो आपण न्यूझीलंड संघाकडून पाहत असतो तसाच तो प्लेअर आपण कल्याण संघाकडून पाहतोय. डॅनियल विक्टोरीच्या नावाखाली 4 डोळ्यांचा विश्वास. सामना फास्ट केलायचा आहे. शेवटचा षटक पाहूया. नक्कीच फलंदाजीवरती भिवंडी संघावर निखिल. अजून पाहूया पहिला चेंडू पुन्हा एकदा उंचावर फटका आणि उत्तुंग षटकार. अजूनही फलंदाजीवरती तेजस येण्याचा बाकी आहे. अजून जोगेंद्र भालेकर भावाले गावचा लेफ्ट हँड ऑफ बॅट्समॅन तो सुद्धा येण्याचा बाकी आहे. अजूनही मोठी लाईन अप आहे भिवंडी या संघाकडे. पाहूया पहिला चेंडू खराब चेंडू होता त्याचा पुरेपूर समाचार घेतला भिवंडी या संघाकडून. पुन्हा एकदा त्याच रीतीने पुन्हा एकदा षटकार. मध्ये 2 षटकार मारलेत भिवंडी 11 या संघाकडून. पाहूया तिसरा चेंडू उत्कृष्ट असा चेंडू होता. नक्कीच डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅकअप चांगला नव्हता. नक्कीच मैं विश्वास साठी म्हणेल की सक्सेस की सबसे खास बात ये है कि मेहनत करने वालों पर फिदा हो जाती है आणि तेच नक्की कामगिरी विश्वास याला करावी लागेल. पाहूया तिसरा चेंडू उत्कृष्ट असा फेकला गेला होता कमबॅक करताना कुठेतरी. पुन्हा एकदा बेट होता चेंडू. नक्कीच विश्वासाने पहिले 2 चेंडू खराब फेकले होते परंतु त्याच्यात कमबॅक करताना जिंदगी हलकी महसूस होगी अगर दूसरों से कम उम्मीदवार खुद पर ज्यादा भरोसा हो आणि तोच भरोसा इथे विश्वास इथे उम्मीद करताना आणि पाहता तो आपण एक मोठा सामना कल्याण विपक्ष भिवंडी आणि पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी आणि पुन्हा एकदा बीट करतोय. लगातार 3 चेंडू बीट करण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो विश्वास. नक्कीच एक सेफ झोन मध्ये कुठेतरी धाव संख्या लगाम लावतोय तो विश्वास. अशा तऱ्हेने संघाची धाव संख्या झाली ती 49. एक सन्मानजनक स्कोअर जर म्हटला गेला तरी सुद्धा चालणार नाही परंतु कल्याण या संघाकडे सुद्धा उत्कृष्ट अशी फलंदाजीची लाईन आहे. त्याच्यामध्ये असणारे सूरज भगत, कल्पेश केने, कृष्णा केने, विकास जाधव, संकेत पाटील अशी उत्कृष्ट अशी फलंदाजी कल्याण संघासर मार्फत सुद्धा आहे. नक्कीच आपण गोलंदाजी ऍक्शन मध्ये जर भावाले संघाकडून जर आणि भिवंडी संघाकडून जर बघितलं गेलं तर नक्कीच इन ऍक्शन मध्ये नक्कीच निलेश भोईर पुन्हा एकदा यॉर्कर डिलिव्हरी उत्कृष्ट असे चेंडू फेकला गेला होता.
आणि कुठेतरी निराशजनक कामगिरी भिवंडी 11 या संघाकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी 4 डोळ्यांचा विश्वास नक्कीच आपण जो मगाशी म्हटलं गेलं डॅनियल विक्टोरी तसंच 4 डोळ्यांचा विश्वास आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली नक्कीच एक धाव संख्या उभारली गेली ती भिवंडी 11 संघाकडून किती रा 51 धाव संख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 52 धावांची गरज असेल ती कल्याण 11 या संघाला नक्कीच कर्णधार कोणाकडे धुरा सपवणारे बघणार आहोत आपण नक्कीच फलंदाजीचा जर विचार केला तर लेफ्ट हँड बॅट्समन कल्पेश केने सूरज भगत संकेत पाटील कृष्णा केने विकास जाधव नक्कीच मोठी लाईनअप नक्कीच सलामीचे 5 फलंदाज बघितले गेले तर कल्याण संघाकडून मोठे फलंदाज आहेत नक्कीच आपण सामना फास्ट खेळायचा आहे क्षेत्ररक्षण सजवायचं आहे भिवंडी 11 संघाने नक्कीच सलामीचे फलंदाज तयार आहेत कल्पेश केने आणि सूरज भगत एक निंबवली गावचा ब्रँड आणि एक बल्ल्याणी गावचा ब्रँड दोन्ही जर प्लेयर बघितले तर ठाणा प्रीमियर लीग सुद्धा दोन्ही प्लेयरांनी खेळलेलं आहे तोच सूरज भगत आणि कल्पेश केने TDPL मध्ये आपण दोन्ही प्लेयरांना आपण ऍक्शन मध्ये बघितलं होतं आणि त्याच आता कल्याण तालुक्यामध्ये खेळताना आपण इथे पाहत आहोत टॉस बॉक्स मध्ये निंबवली विपक्ष बल्ल्याणी दोन्ही संघांनी कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय टॉस उडवण्याचा कार्यक्रम होणार आहे निंबवली विपक्ष बल्ल्याणी 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 51 झालेली आहे आणि 52 धावांची गरज असेल ती कल्याण या संघाला आणि पहिला गोलंदाजी मार्फत आहे निलेश भोईर बल्ल्याणी संघाच्या कर्णधारांनी टॉस उडवण्यासाठी यायचंय तसंच निंबवली संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत बोलूया आपण सामन्याकडे पाहूया सामना चालू करायचा आहे तब्बल 13च्या सरासरीने धाव संख्या करावी लागेल ती कल्याण 11 या संघाला एकच मैत्री जनक सामना आपण पाहत आहोत या पिसा नगरी ग्राउंड वरती पुन्हा एकदा कार्पेटच्या साईडने मारला चेंडू होता परंतु उत्कृष्ट अशी धाव अशा तऱ्हेने संघाची धाव संख्या झाली ती एक खाता खोलता येतो कल्याण 11 संघ उत्कृष्ट अशी गोलंदाजी लेफ्ट हँड बॉलर निलेश भोईर बल्ल्याणी संघाच्या कर्णधाराला ऑफिशियल कॉल असेल की टॉस उडवण्यासाठी यायचंय अन्यथा 2 रनांची पेनल्टी दिली जाईल वारंवार आपण सूचना देतोय की बल्ल्याणी संघाचा कर्णधार टॉस उडवण्यासाठी यायचंय कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना निलेश भोईर स्वतः गोलंदाज पाहूया लेफ्ट हँड बॉलर लेफ्ट हँड बॅट्समॅन कल्पेश केने
आणि उत्कृष्ट असा चेंडू यॉर्कर डिलिव्हरी आणि इथे कल्पेश केण्याची फलंदाजी संपुष्टात आणि उत्कृष्ट आणि गोलंदाज आणि यष्टांचा फर्निचर उद्ध्वस्त करतोय तो निलेश भोईर. नक्कीच दरम्यान नाणेफेकीकडे वळूया. नक्कीच विनंती असेल दरम्यान निंबवली वर्सेस बल्ल्याणी या दोन्ही संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल होणार आहे. जगन पाटील या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. यांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल द्यायचा आहे. दोन्ही संघांदरम्यान अतिशय महत्वाची लढत असेल या ठिकाणी मध्ये. नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच 40+ चे पिसेगावचे जगन पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. एबीएल इज द कॉल. परंतु या ठिकाणी कोणतरी स्पोर्ट्स बल्ल्याणी स्पोर्ट नक्कीच या ठिकाणी नाणेफेकी जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर नक्कीच हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांसाठी. धन्यवाद. पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी परंतु एकच धाव मिळेल कल्याण 11 या संघाला. अशा तऱ्हेने संघाची धाव संख्या झाली ती 2-3 चेंडू मार्फत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी भिवंडी 11 या संघाकडून निलेश भोईर कासरणे गावचा प्लेयर हा आपण इथे भिवंडी मार्फत खेळताना पाहत आहोत. पाहूया सूरज भगत. व्हाईट चेंडू कुठेतरी बाहेर काढताना चेंडू पाहतात आपण. जास्तच चेंडू बाहेर गेला परंतु पंचांच्या हात दोन्ही समांतर. व्हाईट चेंडू. अशा तऱ्हेने संघाची धाव संख्या झाली ती 3. पुन्हा एकदा शॉट ऑन डिलिव्हरी पाहत आहोत आपण उत्तम षटकार. नक्कीच मी निलेश भोईर साठी म्हणेल की मैदान में हारा हुआ फिर से जीत सकता है परंतु मन से हारा हुआ कभी जीत नहीं सकता. आपका आत्मविश्वास आप पर सर्वश्रेष्ठ है, यही करना पड़ेगा आपको. निलेश भोईर. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू फेकला गेला होता. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारला चेंडू एका टप्प्याने जातोय सीमारेषा पार. चौकार. उत्कृष्ट असा फलंदाज आणि त्याच फलंदाच्या मार्फत आपण मागच्या षटकामध्ये धाव संख्या जी कुठून काढली 13. नक्कीच एक मोठा फलंदाज आणि पाहतात आपण एक गोलंदाज भिवंडी संघामार्फत तेजस भालेकर एक भावाले संघाचा लेफ्ट हँड
बॉलर पाहतात संकेत पाटील, खराब अशी क्षेत्ररक्षण अक्षय वाकडे एलकुंडे गावचा हा प्लेअर, परंतु खराब कामगिरी इथे बघितली गेली आपण भिवंडी 11 संघाकडून आणि चेंडू जातोय चौकार. सामना फास्ट खेळायचा आहे. नक्कीच संघाची धाव संख्या झाली ती 17. पुन्हा एकदा गुडलेनवरचा मारा करताना इथे तेजस बालेकर, परंतु एका धावावरती समाधान मानतोय तो. Life is like a cricket match. Hit every ball it throw towards your post the boundary line. Enjoying playing in the match of life in the Pisa Dam. पुन्हा एकदा एस्टारच्या फर्निचर इथे उद्ध्वस्त करतोय आणि फलंदाज बाद होतोय सूरज भगत. बॅक टू पॅव्हिलियन. फलंदाजी मार्गवर सज्ज होतोय कृष्णा. नक्कीच निंबोली गावचा ब्रँड, परंतु आता मात्र कृष्णा सुद्धा बीट केलं जातोय गोलंदाज तेजस करून. वारंवार या ठिकाणी निर्धाव चेंडू हाताळले जातात गोलंदाज तेजस कडून. भावाळा एक्सप्रेस म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. नक्कीच आता मात्र कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसतोय कल्याण संघ. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख डिलिव्हरी, परंतु आता मात्र उजवी एसटी सोडणं चेंडू ट्रॅव्हल होते. नक्कीच पंच उमेश केणी सर आमच्याकडे वळताना नक्कीच वाईटचा इशारा येतोय. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावेल 19 या आकड्यावरती. आता मात्र पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, वारंवार बीट केला जातोय फलंदाज कृष्णा केणे यांना. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते तेजस याच्या स्वरूपाने. 19 धावा आतापर्यंत धावफलकावरती लावल्या जातात. नक्कीच आपण पाहतो मित्रांनो, दरम्यान नक्कीच हवेत आहे चेंडू, क्षेत्ररक्षक येईल आणि नक्कीच उत्कृष्ट झेल, फलंदाज फेल कृष्णा. बॅक टू द डगआउट. जास्त वेळ घ्यायचा नाही विनंती असेल. नक्कीच भिवंडी 11 संघाला एक ऑफिशियल कॉल असं की जास्त टीम मीटिंग करायची नाही. टीम मीटिंग एक नक्कीच संघासाठी एक महत्वाचा हिस्सा असतो. तसंच म्हटलं जाईल की क्रिकेट इज अ टीम गेम. इफ इज वॉन्ट फेम फॉर युअर सेल्फ गो प्ले इन इंडिव्हिज्युअल गेम. आणि ते त्याच पद्धतीने एक सामना इथे चालू आहे. कल्याण विपक्ष भिवंडी. नक्कीच 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. नक्कीच 16.50 आणि आपण मिकी माऊज पाहत आहोत बॅक साइडला कुठेतरी दगड फेक करताना मिकी माऊज आणि त्याच्या जोडीला छोटा भीम, दोघांची कुस्ती आपण थोड्याच वेळात इथे पाहणार आहोत. नक्कीच प्रेक्षणीय सामना पाहतो आपण भिवंडी विपक्ष कल्याण या दोन्ही संघांदरम्यान. आणि नंतर नक्कीच आपण उद्याच्या दिवसामध्ये शेवटच्या दिवसामध्ये
भिसे 40+ विपक्ष कोंडेरी 40+, हा प्रेक्षणीय सामना पाहणार आहोत. नक्कीच प्रेक्षकांना मेजबानी असेल या स्पर्धेच्या मार्फत. आपण पाहतो मित्रांनो, कोंडेरी स्पोर्ट्स आयोजित कोंडेरी कर चषक 2021. सुंदर चेंडू, ब्लॉकमध्ये चेंडू ठेवला होता. नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय अक्षय वाकडे. नक्कीच सीझन चेंडूवरती सुद्धा उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केली होती. अक्षय वाकडे नक्कीच दादर शिवाजी पार्क येथे झालेल्या टुर्नामेंट मध्ये तब्बल नक्कीच 4 विकेट संपादन करून आपल्या संघाला विजयी करून दिलं होतं. आणि त्याच संघामध्ये जर पाहिलं तर आपण स्ट्राईक एंडला खेळणारा जो फलंदाज आहे गुड्डू, त्याने तब्बल 85 धावा करून आपल्या संघाला विजयी केलं होतं. तोच गुड्डू आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. आता मात्र नक्कीच नावायोग्य असा फटका आहे. पाहूया, उंची जास्त आहे, लांबी गाठेल का आणि चेंडू जाईल आर पार सीमा पार, गगनभेदी उत्तुंगमय षटकार. आणलाय अक्षयच्या गालावर गुड्डू याने. नक्कीच हेमंत पाटील, मी जर म्हणेन की कुठेतरी कल्याण 11 संघाचा जो विकास जातो, एक मोठा फलंदाज कुठेतरी तिसऱ्या षटकामध्ये फलंदाजीवर त्याला कुठेतरी डिसिजन आपल्याला रॉंग वाटतोय की जर प्रथम षटकामध्ये जर आला असता तर मोठी फलंदाजी केली असती तर मी म्हणेल की कर्णधाराला मेकिंग अ बॅड डिसिजन इज अ पार्ट ऑफ लाईफ, ब्लेमिंग अदर्स फॉर युअर बॅड डिसिजन युअर यू मेचर. तेच कुठेतरी डिसिजन गुड्डू यांनी चुकीचं केलं आणि स्वतः तिसऱ्या षटकामध्ये येऊन मोठी फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज कुठेतरी बीट होताना आणि अतिरिक्त एक धावसंघाची धावसंख्या पोहोचते ती 24, 26. Nicely done by the Akshay, man from Elkunde and belong to the Bhiwandi. Here we see the Khalid Guddu, man from Vasundri. He's a very big hitter from the team Kalyan. And right now we see the bowling mark Akshay Wakde. And the striking end has to face to Akshay Guddu. Right now it is a fuller length and trying to pitch. Fielder is there. Akshay taking very well and Guddu back to the pavilion. आता मात्र ज्या बॅक थ्रूची नक्कीच ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू मात्र या ठिकाणी अक्षयने मिळवून दिलाय आपल्या संघाला. नक्कीच गुड्डूची खेळी संपुष्टात आले. अजून जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 26 धाबांची आवश्यकता असेल, ती म्हणजे कल्याणा संघाला. नक्कीच अक्षय ऑन दी फायर, पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी कमबॅक केला या गोलंदाज अक्षयने. एक मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार खाल्ला, त्यानंतर कमबॅक करतोय खालीद गुड्डूला माघारी पाठवतोय. आता मात्र उत्कृष्ट फटका आहे, पाहूया, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. अतिशय सुंदर असा झेल, फलंदाज फेल. जास्त वेळ घ्यायचा नाहीये, विनंती असेल. आपण मनोरंजन करताना पाहतोय या ठिकाणी मात्र मिकी माऊस आणि नक्कीच छोटा भीम यांच्या मार्फत मनोरंजन केलं जातंय प्रेक्षकांना. आता मात्र 8 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण असेल जिंकण्यासाठी. जर आपण पाहिलं तर फलंदाजी मार्गवर सज्ज होत आहे तेजस आणि सुजित ही जोडी. नक्कीच अपेक्षा असतील संघाला विजयाची दिशा दाखवण्याची. नक्कीच मोठे फलंदाज माघारी परतलेत, परंतु या दोन्ही फलंदाजावरती आशा असेल. नक्कीच आशेचं किरण कुठेतरी पडेल अशी नक्कीच फलंदाज किंवा कर्णधाराच्या मनात आशा असेल. पुन्हा एकदा सज्ज होईल अक्षय वाकडे राईट मोर द विकेटने मारा करण्यासाठी.
हो आता मात्र नक्कीच गतीमध्ये परिवर्तन, नक्कीच चेंडू ट्रॅव्हल वाईट प्लस 4 धावांसाठी झणझणीत फणफणीत चौकार. केली जाते गोलंदाज अक्षयने कौतुक केलं होतं, परंतु नक्कीच या ठिकाणी गर्वाचं घर खाली. नक्कीच कौतुक केले परंतु निराश केले या ठिकाणी भिवंडी संघाला. आता मात्र जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल. ते विश्वास नक्कीच अक्षय आणि कुठेतरी सायलेंट मध्ये बॉलिंग टाकावी लागेल, परंतु सुरुवातीचे जे चेंडू होते कुठेतरी चांगल्या पद्धतीने फेकले गेले होते, परंतु हा एक खराब चेंडू फेकला गेला आणि अतिरिक्त त्याच्या 4 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा नक्कीच आता मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट दांडी होतोय गोल. नक्कीच पुन्हा एकदा तेजस डगआउटच्या सुरूला लागणारा सांघिक 6वा झटका बॅक टू द डगआउट. असेल संगणकांना आपण थोडा कमी वेळ घ्यायचा. नक्कीच अजून 2 ते 3 सामने खेळवण्याचे बाकी आहेत. यापुढे होणारा सामना असेल निंबवली विपक्ष बल्याणी या दोन्ही संघांदरम्यान. नक्कीच अक्षय आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आणि त्या गोलंदाजी मार्फत एक कल्याण संघाला बॅकफुट वरती निवडत होते. एक सायलेंट पद्धतीने अक्षय नक्कीच जर आपण विचार केला मिक्की माऊस आणि जे आपले छोटा भीम आपण पाहू शकता डगआउटच्या आश्रयाला परतले, ते सुद्धा जर विचार केला तर नक्कीच उन्हाच्या अतिशय उष्णतेमुळे ते नक्कीच कुठेतरी दमलेले दिसतात. नक्कीच त्यांनी सुद्धा गिव्हअप केलाय जमिनीला. तर नक्कीच येणाऱ्या आपण सामन्यात त्यांना सुद्धा पाहणार. पुन्हा एकदा नक्कीच सुरेख चेंडू आता मात्र नक्कीच लेग बाईच्या स्वरूपाने बाद होतात. लागणारा सांघिक 7वा झटका हेमंत पाटील बॅक टू द आउट. ठिकाणी थोडा स्पीडअप करायचंय. अजूनही जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र कमबॅक केला ऍक्शन. नक्कीच 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 विकेट्स प्राप्त करून दिले आपल्या संघासाठी. आणि आता मात्र शेवटचं चेंडू, नक्कीच शेवटचं षटक असेल, स्लॉगर असेल, नक्कीच हानामारीचं षटक क्रिकेटच्या लँग्वेज मध्ये आम्ही नेहमीच म्हणत असतो. शेवटचं षटक हानामारीचा षटक आणि हे षटक हाताळण्यासाठी येतोय आमने संघाकडून. नक्कीच ज्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली तोच आमने संघाचा एक्सप्रेस गोलंदाज ऋषी. नक्कीच आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. हो सुरेख चेंडू होता. पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि नक्कीच बेट होता. सुजित पावशे नक्कीच कुठेतरी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी बीट झालेत. नक्कीच यापुढे होणारा सामना असला बल्याणी विपक्ष निंबवली. तर बल्याणी संघाने नक्कीच नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेत. तर नक्कीच तयार राहायचंय पुढील सामन्यासाठी. पुन्हा एकदा सज्ज होईल ऋषी. आता मात्र बॅटची कडा नशिबाची साथ, परंतु या ठिकाणी नक्कीच झेल सुटते. नक्कीच मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती जिंकण्यासाठी, परंतु या ठिकाणी कुठेतरी मिस होत आहेत कल्याण संघ. अजूनही जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच ज्या खेळाडूंकडून अपेक्षा होती, नक्कीच कृष्णा केणे असतील, कल्पेश केणे असतील, त्याचबरोबर आपण पाहिलं तर विकास जाधव यांच्याकडून अपेक्षा होत्या, परंतु नक्कीच कुठेतरी खराब कामगिरी त्यांनी केली. आता मात्र सुरेख डिलिव्हरी ऑफसाईड दिशेने यॉर्कर. नक्कीच अंगद पाटील यांची आठवण करून देणार हा चेंडू. नक्कीच रायगड जिल्ह्याचे अणबाणशान रायगड एक्सप्रेस ज्यांना म्हटलं जातं अंगद पाटील यांची या ठिकाणी मात्र आठवण करून दिली जाते या चेंडूने ऋषी यांच्याकडून. नक्कीच सुरेख चेंडू ऑफसाईडच्या दिशेने वाईड यॉर्कर टाकला जातो. नक्कीच निर्धाव चेंडूने सांगता केली जाते. वारंवार या ठिकाणी
सुरेख अशी गोलंदाजी केली जाते. नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय नक्कीच भिवंडी संघ. आता मात्र सुरेख चेंडू ब्लॉक मध्ये पुन्हा एकदा चेंडू वारंवार 4 चेंडूंचा जर विचार केला ऋषीचा तर नक्कीच 4ही चेंडू ब्लॉक मध्ये टाकले गेले. नक्कीच अजूनही जिंकण्यासाठी आता मात्र कुठेतरी औपचारिकता उरले सामन्यामध्ये. नक्कीच कुठेतरी बॅकफुटला जाऊन पोहोचलाय कल्याण संघ. नक्कीच अपेक्षा होती फलंदाजांकडून परंतु या ठिकाणी निराश केले फलंदाजांनी. नक्कीच सुरेख कामगिरी करायची होती. नक्कीच 51 धावा जोडायच्या होत्या धावफलकावरती परंतु कुठेतरी माघारी सरकतोय कल्याण संघ. आता मात्र नक्कीच पुन्हा एकदा सज्ज होईल ऋषी राईड मोर द विकेटने मारा करण्यासाठी. आता मात्र नक्कीच सुरेख चेंडू परंतु या ठिकाणी एलिमिनेशन नव्हतं शॉट मध्ये आणि नक्कीच धावचीची संधी आणि धावचीच्या स्वरूपाने या ठिकाणी बाद होतोय फलंदाज सुजित बॅक टू द डग आउट. नक्कीच शेवटचा चेंडू असेल विनंती असेल फलंदाजांना आपण त्या ठिकाणी नॉनस्ट्राईक एंडला उभं राहायचंय. नक्कीच कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी वेळेचं जास्ती वेळ घ्यायची नाही विनंती असेल आयोजकांकडून. नक्कीच आतापर्यंत जर पाहिलं तर भरपूर वेळ खर्च झाला या सामन्यासाठी तर विनंती असेल थोडा कमी वेळ घ्यायचा. आता मात्र नक्कीच औपचारिकता उरली होती आणि नक्कीच विजय संपादन करतो या ठिकाणी मात्र भिवंडी संघ. नक्कीच विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे हार्दिक कौतुक. नक्कीच लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे बल्लाणी संघ. डीजे